तुम्ही क्रिकेट संघ क्षेत्ररक्षण निबंधक क्षेत्रातील बेतात बादशाह म्हणून ज्यांची ओळख आपण सातत्याने पाहिलं महागुरु सतीश शेठ यांचा आपण सातत्याने पाहतो आणि मगाशी उल्लेख केला की ही स्पर्धा जवळजवळ आपण जर विचार केला ना आज ज्यांनी खऱ्या अर्थानं जी उभी केली दिनेश बंधू सर्व तुमची सेना ग्रामस्थ मंडळ बेलवली आणि सर्व युवकांनी घेतलेली मेहनत आम्ही आलेला वाटलं होतं की या ठिकाणी जो स्टेज थोडासा एका दिवसामध्ये जवळजवळ सकाळी 7 वाजल्यापासून जे 5 वाजल्यापासून जे लागले होते गावदेवी क्रिकेट संघ बेलवली आणि अखेरकार ही स्पर्धा यशस्वीरित्या सादर केली। हा निश्चित स्वरूपात गावदेवी बेलवली क्रिकेट संघ अजय तुमच्या सर्व सहकार्यांचं कौतुक करू आम्ही कारण तुम्ही एक शब्द होता सतीदादांचा स्पर्धा सुद्धा दिनेश बंधू याच दिवशी केलेली जाईल की बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। खेल स्टार्ट ओ टू रॉकस्टार चलेंगे मैदान की तरफ। धन्यवाद महागुरु। तो विचुम्बे और उनके खिलाफ खेल रही है मैदान के अंदर घोट कस्तूरी 11 घोट विपक्ष भैरवनाथ 11 विचुम्बे। सर्वेश भाई पाटिल समाज सेवक जिनके द्वारा काफी दमदार योगदान इस टीम के पैकर है आपका स्वागत। और चलेंगे मैदान की तरफ। डीजे स्वागत है आपका भी बंद है तो प्रीतम और साथी बल्लेबाज रोशन तो अविनाश की पहली गेंद यहां पर हल्के हाथों से ड्राइव किया इस गेंद को एक्स्ट्रा कवर में गेंद को रोके खिलाड़ी वहां पर मौजूद थे। रोहित उठाए फील्ड करे तब तक एक रन लेने का पर्याप्त समय था और इस एक रनों की मदद से बल्लेबाज ने अपना खाता खोला और एक रनों की मदद से कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम ने अपना खाता खोला है। रोशन सालुंके और प्रीतम पाटिल महागुरु ये जोड़ी मैदान के अंदर नजर आती हुई और दोनों भी टीमों ने क्या शानदार तरीके से ये अपना पहला मुकाबला जीता है। रिवर्स शॉट खेलने की कोशिश लगी तो आबाद नहीं तो बर्बाद। अविनाश पाटिल का पहले मैच में काफी खतरनाक स्पेल नजर आया मोटे भिंगार टीम के खिलाफ। पहले ओवर में 7 रन दिए थे और सेकंड पावर प्ले में सेकंड स्पेल में मात्र उन्होंने केवल 6 रन दिए थे। 5 गेंदें डॉट डाली थी 2 ओवर में 13 रन दिए थे उन्होंने। उतने ही लाजवाब गेंदबाज है। शुरुआत थोड़ी सी यहां पर देख सकते हैं धीमी जरूर है लेकिन शुरुआत आक्रामक देने में कोई देर नहीं लगेगी। 1 रन और सिंगल जुड़ता हुआ 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर बात करेंगे तो सिर्फ 2 रन बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर 4 ओवर का ये मैच आपके सामने। कस्तुरी 11 गावदेवी घोट क्रिकेट संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय युवा समाजसेवक सर्वेश सेठ पाटील यांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज। क्या बात है और चॉप करने की कोशिश जड़ में डाला था इस गेंद को। फील्डर है मौजूद अच्छी फील्डिंग नजर आती हुई 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है। टोटल स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल सिर्फ और सिर्फ 3 रन। इक्का दुक्का से काम नहीं बनेगा यहां पर मैच में बने रहना है तो कम से कम यहां पर चौके छक्कों की बौछार करनी पड़ेगी। महागुरु 4 ओवर का मैच है 4 ओवर में यहां पर 40 भी बनेगी क्योंकि पिछले मुकाबले में 40 बचाए थे वहां पर कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम के खिलाड़ियों ने। बिल्कुल यहां पर देख सकते हैं हमारे दोनों जबरदस्त बॉडी बिल्डर शरीर शौष्ट आपण पाहू शकाल आमचे तेजस भाई तेजस चायनीज कॉर्नरचे सर्वे सर्वा आणि समीर मातोश्री फिटनेस जिम्नॅस्टिकचे कोच हेड कोच आपण यांना पाहतो आणि महागुरु तुम्ही बरोबर सांगितलं एक बटिस्टा आणि एक जॉन सीना। ओ चलिए इस बार मौका बन सकता था लेकिन फायदा नहीं उठा पाए। 1 रन मिलेगा और इसी के साथ ओवर की समाप्ति। गेंदबाजी पसंद आई तो जोरदार तालियां अविनाश के लिए। क्या बॉलिंग किए सिर्फ 4 रन दिए पहले अपने ओवर में और यहां पर भले ही विकेट ना मिला हो लेकिन शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 4 बिना कोई विकेट कोई नुकसान। चलिए भैरवनाथ विचुम्बे टीम तुरंत फील्ड की रचना कीजिए। आने वाले 18 गेंदें बची 18 गेंदों में यहां पर रन बनाने पड़ेंगे। जब टूटने लगे हौसला तो बस ये याद रखना कि बिना मेहनत हासिल तक तो ताज नहीं होते क्योंकि ढूंढ लेना अंधेरे में मंजिल अपनी दोस्तों क्योंकि जुगनू कभी किसी रोशनी के मोहताज नहीं होते। विशाल देख सकते हैं विशालच्या खांद्यावरती जबाबदारी आहे त्याला संपूर्ण संघाच्या एंट्री घ्यायची आहेत वही थोडी जरी हरवली
तरी काय टेन्शन नाही, परंतु संपूर्ण जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. तो चलिए बिल्कुल यहाँ पर पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज स्वप्निल कामले. स्वप्निल भैरवनाथ 11 बिचुंबे की ओर से पहली गेंद लेकर, पहली गेंद के ऊपर स्वीपर कवर की दिशा में गेंद को ढकेला जरूर है. एक रन पूरा, दूसरे की कोशिश, थ्रो थोड़ा सा फ्लाइटेड थ्रो था, जिसके चलते वहां पर बिल्कुल 2 रन मिलेंगे. और 2 रनों की मदद से कस्तूरी 11 गावदेव 11 घोट टीम का स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रनों के ऊपर. आज बेलोलीचा आपण विचार केला ना महागुरु, बेलोली गावातील बहुतेक आमचे कामगार दूध पापेश्वर कंपनीमध्ये आम्ही कामाला पाहायला मिळतो. याचं कारण एक और झालं सांगतो. चलिए गली के रीजन में खेलने का प्रयास जरूर किया था, लेकिन सिंगल मिलेगा. काय नहीं नहीं, वो दोनों डेंजरस है, वो खतरनाक है, आयोजक खतरनाक है वो दोनों भी. हाँ वो बताता हूँ. चलिए यहाँ पर 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर. 2 गेंदों का खेल समाप्त होने के बाद बढ़िया बॉलिंग का प्रदर्शन अब तक भैरवनाथ विचुंबे की ओर से. ऑन साइड में खेलने की कोशिश, चलिए फील्डर मौजूद है, अच्छी फील्डिंग वहां पर आशीष के नजर से आती हुई. 1 ही रन मिलेगा और आशिकेश पहली 2 गेंदों के ऊपर कंचन, रन आ चुके हैं सिर्फ और सिर्फ पहले 3 गेंदों के ऊपर रन आ चुके हैं 4 और कुल मिलाकर टीम की रन संख्या पहुंचती हुई फिलहाल 8 रन. सेकंड ओवर विचुंबे टीम ने काफी शानदार खेल का प्रदर्शन दिखाया. जहां जहां वाइल्ड कार्ड एंट्री हो, बड़े लॉट्स क्यों ना हो, विचुंबे टीम खेलना हमें पसंद करती है. शॉट लाजवाब है, कैच की मांग की गई है फील्डर बॉल के नीचे. रोहित जिनके द्वारा कैच पकड़ा गया और इसी के साथ यह पहला करारा झटका. महागुरु चर्चा होती दूध पापेश्वर कंपनीची. हे क्रिकेट सीझन आपला एप्रिलमध्ये संपला की चला जून महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये आराम करा, जून महिन्यामध्ये क्रिकेटर चालले दूध पापेश्वर कंपनीला. त्याच्यानंतर कालता मारोला किंवा काही असू द्या, बघा जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने 5 महिने काम केला की नंतर नोव्हेंबरला आपलं क्रिकेट सीझन सुरू होते. आणि सर्व धर्मेंद्रची पुण्य आहे, तुम्हाला 99.99% क्रिकेटर पाहायला मिळतील त्या कंपनीमध्ये. म्हणजे महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण ऑल इंडियामध्ये जिथे आयुर्वेदिक सर्व औषधं बनवली जातात आणि तिथे तुम्हाला सर्व आपले क्रिकेटर जास्तीत जास्त पाहायला मिळतील. ना निश्चित स्वरूपात आणि याचा स्वतः अर्थ अजय पण बेलोलीचा होता ना. अजय चला उजव्या बाजूला बसलेला आपल्या छापा आणि काटा. तो चलिए यहाँ पर पहले ओवर में रन आए थे केवल और केवल 4. इस ओवर में रन आ चुके हैं अब तक 4, यानी कि लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन. और बल्ले के रडार में आई है, टो एंड पर लगी है गेंद सीमा रेखा के पार. वॉट स्ट्रोक, गेंद सीमा रेखा के पार. अनिकेत के बल्ले से सीधा 6 रनों के लिए. अनिकेत साठी ते 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. गोडगावचे युवा समाजसेवक सर्वेश्वर पाटलांच्या वतीने प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात है महागुरु, यहाँ पर आप देख सकते हैं क्या बढ़िया स्ट्रोक धागा, दबाव में थी टीम. आखिरकार स्वप्निल कामले के ऊपर शानदार छक्का धागा और 6 रनों की मदद से स्कोर बना है 14 रनों के ऊपर. कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम यही चाहती होगी कि 4 ओवर में कम से कम 40 के भीतर जाए, लेकिन कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम को भी नहीं भूलना चाहिए 63 रनों का आज के रात्रि का सबसे बड़ा स्कोर खड़ा कर दिया था, वो है भैरवनाथ 11 विचुंबे. तो उनके खिलाफ रन बनाने पड़ेंगे. एक और बड़ा शॉट तान दिया लोगों के ऊपर से, गेंद जाएगी सीमा रेखा के पार 6 रनों के लिए. और इसी के साथ ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 20 रन 10.00 की करंट रन रेट से 1 विकेट के नुकसान के ऊपर. महागुरु आप जब भी कमेंट्री करते हो तो सभी दर्शकों का दिल जीत लेते हो, आपकी ये पहचान है. नाही बिलकुल प्रवीण, आता तुफानासारखी फलंदाजी ते बघायला मिळते या फलंदाजाच्या मार्फत. आणि सर्वे सांगतात बघा की तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे, तुफान वारा पाऊस धारा, कधी ना आम्हा शिवे, हल्ल्यावरती होती हल्ले, अभंग आमुचे बाले किल्ले. आणि त्या वाऱ्याने विझणारी, त्या वाऱ्याने मावलणारी जात आमुची नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे.
वो क्षमा क्या जिसकी बारूद बन के हिफाजत करे। बिल्कुल बिल्कुल। तो चलेंगे मैदान की तरफ। 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद 20 बने स्कोर कार्ड के ऊपर। आने वाली 12 गेंदें, 12 गेंदों में यहां पर कितने रन बनाना चाहेगी कस्तूरी 11 गावदेवी घोट। सामने बल्लेबाज है रोशन सालुंके और जतीन है उनके खिलाफ गेंदबाज विचुम्बे टीम का युवा गेंदबाज है लेफ्ट हैंडर सीमर गेंदबाज बिल्कुल जाना जाता है। और इस बार आप देख सकते हैं गेंदबाजी में यहां पर पूरी तरीके से दमखम दिखा है। विशाल भाई को देख सकते हैं, जिम्मेदारी खत्म हुई, सभी टीमों की एंट्री आई, इसलिए वही छोड़ के आराम के साथ घूम रहे। हल्के हाथों से गेंद को ड्राइव किया ऑन साइड में, 1 रन पूरा। वाइड स्लॉगन में खिलाड़ी गेंद को उठाए फील्ड करे, 1 रन लेने का पर्याप्त समय। कठिनाइयों का बीज होता है वो ताकत का, जब भी दबाया जाता है ना वही अंकुर बन जाता है। सिंगल मिलेगा, सिंगल की मदद से स्कोर बनाए स्कोर कार्ड के ऊपर 21 रन। स्वर्गीय रामचंद्र मड़ी प्रतिष्ठान उसाट ने और प्रणय 11 सहारा शिवकर, ये 2 टीमों के बीच में क्या बड़ी फाइट हमें देखने को मिली थी। लाउड अपील की गई थी विकेट कीपर की ओर से, लेकिन शायद ऑफ स्टंप से थोड़ी सी यहां पर करीब से जा रही होगी। स्ट्रॉन्ग अपील जरूर की गई थी, लेकिन जहां तक सवाल है ये नॉट आउट का इशारा प्रवीण पवार सर इनका इशारा था हुआ। स्ट्रॉन्ग अपील कभी कभी होता है कि वाइड को बचाने के लिए भी यहां पर कोशिश की जाती है, लेकिन विकेट कीपर थोड़े से स्ट्रांग थे कि जहां पर एज लगाए। लेकिन चलिए यहां पर नॉट आउट का इशारा। रन बने स्कोर कार्ड के ऊपर 21। रोशन और अनिकेत की ये जोड़ी, जतिन की लाजवाब गेंदबाजी। जतिन ने लेफ्ट हैंडर सीमर जब शुरुआत की थी अपने करियर में कंचन, तो बेहतरीन शुरुआत की थी। 2 स्पेल का कोटा भी डालते हैं कभी कभी वक्त आने पर। और इस बार हवा में गेंद, मौका बनेगा। फील्डर गेंद के नीचे थोड़े से दूर रहे, 2 रन तेजी के साथ पूरे। क्या तीसरी की कोशिश हो पाएगी? रन आउट का मौका बन सकता था, लेकिन बना या नहीं, अंपायर के निर्णय की प्रतीक्षा करेंगे। नॉट आउट का इशारा। 3 रन पूरे किए, 1 भी रन नहीं होना चाहिए था, जहां वह पूरे 3 रन बटोर लिए और 3 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 24-24। 21 गेंदों में सिर्फ 24 बने, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 15 माफ कीजिएगा, 15 गेंदों में 24 बने। यहां से खेल बचा हुआ है टोटल 9 गेंदों का, यानी कि 9 गेंदों में अभी तक यहां पर कम से कम 10-20 भी आ जाएंगे तो कहीं ना कहीं यहां पर एक अच्छा टारगेट सेट कर पाएगी। लेकिन विचुम्बे टीम की गेंदबाजी फिलहाल घातक हो रही है, मौका नहीं दे पा रहे। डाइव लगाया जरूर, लेकिन पूरी तरीके से अपने क्रीज में सुरक्षित नजर आते हुए ये खिलाड़ी, कभी कभी रास्ते की धूल हमें राही जरूर बना देती है। बॉलर तैयार जतिन, हपाम जैक गैप में है, शायद कोई खिलाड़ी मौजूद नहीं। गेंद सीमा रेखा के पार, जतिन के ऊपर प्रहार। 4 रन, 4 की मदद से स्कोर बना है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल। ये देखिए थोड़ी सी ऑफ कटर डिलीवरी थी, बाहर की तरफ निकालने का प्रयास, लेकिन गैप में गेंद गिरी। टप्पे के इंतजार में रहे खिलाड़ी, तब तक गेंद निकल गई सीमा रेखा के पार। 4 रन। कप्तान शैलेश कुछ बातचीत करते हुए अपने साथी खिलाड़ी की और खिलाड़ी की तरफ कि यहां पर थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन की गेंदें आप ना डालिए, लेकिन कभी कभी होता है आप कितना भी कह लीजिए, लेकिन आखिर गेंदबाज की जो गेंदें गिरनी है वही ठिकाने पर गिरती है। 28, 1 विकेट के नुकसान के ऊपर अभी तक स्कोर है कस्तूरी 11 गावदेवी घोट की ओर से। रोशन सालुंग के साथी बल्लेबाज अनिकेत, और इस बार प्लेड ऑन है या फिर बल्ला लगा विकेटों के ऊपर। एक्शन रिप्ले चेक करेंगे, लेकिन बेल्स तो उड़ी है। एक तो या क्लीन बोल्ड हो चुका है या फिर बल्ला लग चुका है। सीधा बेल्स गिरी है, बोल्ड, बॅट्समन आउट। सन्माननीय राज गायकर बोरले यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक तुमचं स्वागत आहे। महागुरु को देख सकते हैं दोस्तों, मित्रांनो, महागुरु MD गडगे सर ज्यांच्याकडे 2 किताब आहेत, कारण जसा बैलगाडा क्षेत्रामध्ये 12 हिंद केसरी बकासूर आपण पाहतो, तसे कॉमेंट्री क्षेत्रातील आमचे डबल हिंद केसरी महागुरु MD गडगे सर। यस पंच, बेल्स पाहिजे, आहे बेल्स। जर ज्यांच्याकडे खरं तर केंद्रीय मंत्री नारायण राणे पुरस्कृत सन्मान, त्याच्यानंतर आपण पाहू शकाल सुनील गावस्कर पुरस्कृत सन्मान, असे 2 हिंद केसरी खिताब ज्यांच्या नावावरती
असे आमचे डबल हिंद केसरी कॉमेडी क्षेत्रातील महागुरु एम डी गडगे सर. थँक्स रॉकस्टार प्रेमिनी ते राज गायकर भिंगारवाडी यांचं आगमन झालेलं आहे. आई गावदेवी क्रिकेट संघ बेलुली यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करत आहोत. महागुरूंना पाहिल्यानंतर राणे साहेबांची आठवण येते. दोघांचा सेम 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 चेहरा. अरे नक्कीच दमदार. तुम्हाला मूडमध्ये आणणं आमचं काम आहे. तो चलिए यहाँ पर देख सकते हैं गेंदबाजी के मार्ग पर नए गेंदबाज. लास्ट ओवर में गेंदबाजी करने के लिए एक गेंद बची जरूर है, लेकिन जतीन उसके बाद यहाँ पर विचुम्बी टीम के कप्तान किस गेंदबाज को यहाँ पर लाना चाहेंगे. 4 में 15 बनाकर खेल रहे. ये हवा में गेंद, अरे यार थोड़ा सा दूर रह गया. आइए कैच की तरफ. 1 बाउंस गेंद सीमा रेखा के पार. शानदार चौका और 4 की मदद से ओवर की हुई समाप्ति. और इसी के साथ 3 ओवर की समाप्ति के बाद रन बने स्कोर कार्ड के ऊपर 32. 2 विकेट के नुकसान के ऊपर. सर्वेश भाई, प्रसाद यही बल्लेबाज है जिन्होंने तोंडरे के मैदान के ऊपर कयामत का कहर मचाया था. प्रसाद यानी पप्पू ना, ये खतरनाक बल्लेबाज है महागुरु. चलिए टॉस करने के लिए आइए. नेक्स्ट मैच प्रणय 11 सहारा शिवकर और उनके खिलाफ खेलेगी श्रीपति बाबा उमरोली टीम के कप्तान. आइए कर्जत उमरोली. चला, प्रणय 11 सारा शिवकर क्रिकेट संघाचे संघनायक आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ श्रीपती बाबा 11 उमरोली कर्जत विभागातील हा संघ आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधावा. नाणेफेकी ते संपन्न होईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. बिल्कुल. इसके बाद 2 मैचेस बैलेंस है और आज एक टीम क्वालिफाई की जाएगी सुपर 6 के लिए. वो कौन सी भाग्यवान टीम होगी जो सतीश भाई पाटिल आमदार ट्रॉफी के दमदार आयोजक, जिनके द्वारा इस ट्रॉफी में एक टीम आज हमें सुपर 6 में क्वालिफाई करते हुए नजर आएगी. गौरव भगत बच्चू को गेंदबाजी के लिए लाया गया है. एक बैलगढ़ क्षेत्र में बिच्छू संदीप भाई माली भोपर, इनका एक बिच्छू आप देख सकते हैं, लेकिन यहाँ पर बिच्छू में टीम का बच्चू इस वक्त गेंदबाजी के मार्ग पर नजर आता हुआ. 1 या 2 निकालेंगे वो आयोजक हमें जरूर बताएंगे. 1 ही. चलिए, लास्ट दिन है. आइए, श्रीपति बाबा उमरोली टीम के कप्तान आ चुके, तो साथी कप्तान प्रणय 11 सहारा शिवकर. दोनों की जर्सी एक है. अब कैसे पता चलेगा किसकी फील्डिंग है किसकी बैटिंग. गेंदबाज बच्चू लेफ्ट आर्म ओवर द विकेट से. तो इस बार ऑन साइड में मोड़ा है. समीर इनके बंधु भाया. सैम इज बैक. हवा में गेंद, फील्डर आशीष थे गेंद के नीचे, कोई चूक नहीं. आशिकेश थे जहां पर कैच पकड़ा है और इसी के साथ बल्लेबाज आउट. अक्कू भोईर पदयात्री जो हम देखते हैं शिरडी विचुम्बे से लेकर शिरडी में, और साई भंडारा का काफी दमदार आयोजन किया जाता है. विकेट जाएगा मैदान से बाहर और इसी के साथ 34 के ऊपर दूसरा विकेट मैदान से बाहर. बच्चू गौरव भगत की जबरदस्त गेंदबाजी नजर आती हुई. तो चलिए बॉलर फिर से एक बार तैयार होते हुए. बच्चू की लाजवाब गेंदबाजी. बच्चू ने काफी इंप्रेसिव किया है. पूर्व समालोचक आरडी भगत, स्वर्गवासी आरडी भगत साहब इनके सुपुत्र है. मुन्ना भाई 32 बार विदेशी वारी करने वाले. मुन्ना भाई स्वागत है आपका. 34 रन 3 विकेटों के नुकसान पर. ओह इस बार लवली कमाल की गेंदबाजी. अपकमिंग यंगस्टर टैलेंट. विचुम्बा प्रीमियर लीग में ये चेहरा नजर आएगा कंचन. और सबसे ज्यादा बोली लगा गई थी प्रेम भिंगाकर, क्योंकि बंडू जिन्होंने पिछले 7 साल पहले 9 गेंदों में 27 की पारी की थी और आज भी उनके ऊपर 10,000 की बोली लगाई गई है. तो प्रेम भिंगाकर बंडू मैच का अंदर. ये ऋषिकेश
देख सकते हैं डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में खिलाड़ी मौजूद है। बोलो तैयार बच्चों। बैकफुट पर जाकर ढकेला इस गेंद को, क्या ढूंढा है, टप्पा पीछे था, कवर्स की दिशा में गेंद जाएगी सीमा रेखा के पार 4 रनों के लिए। क्यों फील्डर अंदर लाया गया था, कवर्स का यही सवाल पूछेगी। ऑन साइड में 4 लगाए, ये गलती हुई। और जब आप ऑन साइड में 4 लगाते हो तो फिर इसका मतलब ये नहीं कि आप टप्पा गेंद डाल सकते हो, ये तो सामने डालिए। और जो कवर का खिलाड़ी था उसे अंदर लाया गया था, स्वप्निल पीछे गए थे और गैप ढूंढे। बचपन की सराह करना चाहेंगे। श्रीपति बाबा उब्र टीम के कप्तान मौजूद है। प्रणय रिबन सहारा शिव करके आइए, इधर आइए, उधर मत रुको। दोनों का टी शर्ट एक ही है। अभी कौन सी ऑस्ट्रेलिया और कौन की चेन्नई सुपर किंग। शिवकर में जाओगे ज्यादा गावठी मका मल्याची शेता आपण सातत्याने पाहतो मित्रांनो। डॉट बॉल आहे ये। कंचन जर आपण विचार केला तर मित्रांनो, पूर्वी आपल्या आजीबाई मल्यावरती जायची, भेंडी असू द्या, दुधी असू द्या, सर्व असू द्या, मिरची, आणि मार्केटमधून आपला बुंदी शेव घेऊन यायची। ते दिवस खूप सुखीचे होते। आणि आज जे मले आपल्याला पाहायला मिळत आहेत ते म्हणजेच शिवकरच्या परिसरामध्ये जे आपली पूर्व संस्कृती जपत असताना। तो चलिए बिल्कुल 38 बने, लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन। आखिरी गेंद बचा हुआ है, जो पहले मैच में टारगेट खड़ा किया था कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम ने, क्या वही टारगेट खड़ा यहां पर करना चाहेगी। लास्ट बॉल, एक और शानदार, लेकिन ये ऑफ स्टंप से बाहर है। ये वाइड बॉल का इशारा अंपायर का। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 39 रन। आखिरी गेंद वाइड जो डाली है, क्या वो गेंद कहीं महंगे ना गिरे। विचुंबी टीम मजबूत स्थिति में जरूर है, लेकिन सामने भी कस्तूरी 11 गावदेवी घोट टीम की ताकत भी उनकी गेंदबाजी है। और उसी गेंदबाजी के हिसाब से पूरी तरीके से आपने मैच में, यस अंपायर वाइड के लिए रिव्यू, चलिए आइए तो अंपायर। वाइड के लिए रिव्यू लिया गया है, वहां पर फील्डिंग टीम जिनके पास रिव्यू बचा है, आइए। चला शेवटच्या बॉलवरती करताना रिव्ह्यू घेतलाय फील्डिंग टीमने, परंतु पाहूया पंचांचा निर्णयाची आपण प्रतीक्षा करूया। 12वे खाली बसा, खाली म्हणजे खुर्चीवर बसा। चला निर्णयाची प्रतीक्षा करूया। एक एक निर्णय खूप महत्त्वाचा असतो। आतापर्यंत बच्चूने जबरदस्त गोलंदाजी केलंय। इट्स अ वाईड बॉल कॉल, थर्ड अंपायर डिसिजन डीके यांचा निर्णय आलाय। इट्स अ वाइड बॉल कॉल, लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग। 39 धावा, 39 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 3 विकेट के नुकसान के ऊपर। चलिए लास्ट गेंद के ऊपर बड़ा हिट खेलने का प्रयास, सफल गेंद, लेग बाय के तौर पर एक सिंगल, 4 षटक कंप्लीट। धावा झाल्यात 10.00च्या सरासरीनं, आणि विजयासाठी गरज असेल त्या 24 बॉल 41 धाव्यांची गरज। आनंद महाराज आता कॉमेंट्री मध्ये जोडतील मागुरू, कराता कॉमेंट्री सुरू। आनंद दादांच्या शुभासेन आणेपैकी ते संपन्न होईल। एका बाजूला आपण इथे मागुरू, पाहतो श्रीपती बाला, रात्रि के यात्री, रातों के कातिल आनंद महाराज पाटील। चला बोला गणपती बाप्पा मोरया। नाणेफेकीचा कौल उमरली, निर्णय फक्त फिल्डिंग शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे। आणि फलंदाजी करण्यासाठी प्रणव 11 सारा शिवकर क्रिकेट संघाला आमंत्रित केलेला आहे। आमचे आनंद दादांच्या शुभासेन नाणेफेक संपन्न झाली। बघा उमेश पाटील, दिनेश बंधू यांचे बंधू आहेत, ते क्रिकेटचा आनंद घेतात। महागुरु आनंद महाराज यांच्याबद्दल काय सांगाल। बुवा आनंद महाराज स्वतः बुवा आहेत। निश्चित स्वरूपात आनंद वारकरी संप्रदायातील एक आदरणीय व्यक्तिमत्व। यस, आणि त्यांच्याबद्दल अतिदादा वारकरी संप्रदायाबद्दल असं म्हटलं जातं की धन्य धन्य जन्म ज्याचा, वारकरी पंढरीचा, एका जनार्दन करी वारी, धन्य तोची बा संसारी, होय होय रे वारकरी, पाहे पाहे रे पंढरी, पंढरीचा वारकरी सह्याद्रीचा धारकरी। बघा जे पोटात ते होठात, खऱ्या अर्थाने असा डायरेक्टली व्यक्तिमत्व, तोंडावर बोलणारे व्यक्तिमत्व, मागून नाही, असे प्रेमळ स्वभावाचे व्यक्तिमत्व।
मित्रांनो कधी कधी आनंद सुद्धा अजय घ्यावा लागतो. वेळ मिळाली ना आतिथ दादा. चला मैदानामध्ये 2 पंच अशोक उलवेकर पाले बुद्रुक. चला राम लखन आमची जोडी आहे मैदानात. हॅलो 41चा पाठलाग मैदानामध्ये करायचा होता या मॅचमध्ये खरं विचुंबे टीमला आणि त्याचबरोबर 41 डिपेंड करायच्यात. 41 हा आकडा आता शुभ राहील कदाचित घोटसंघासाठी कारण 41 धावा त्याने मागच्या सामन्यामध्ये डिपेंड करून दाखवलं. त्याच्या ठिकाणी 41 टार्गेट. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल करावी. आणि कस्तुरी 11 गावदेवी घोट क्रिकेट संघाच्या गोलंदाजांना सुवर्ण संधी आहे. संघाचे पुरस्कर्ते सर्वेशेठ पाटील घोट यांच्या वतीने प्रत्येकी विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राईज. दिनेश बंधू बघा इथे जर्सी क्रमांक आहे, नाव आहे त्याच्या पाठीमागं बॅक साईडला रोनाल्डो. प्रवीण या 7 नंबरची जर्सी. एकाची जर्सी बघितली 10 नंबर जर्सी म्हणजे मेसी. आणि जगात सर्वात लोकप्रिय फुटबॉलपटू कोण असेल ना मेसी आणि रोनाल्डो. मेसी म्हणजे एक प्रकारची क्रिकेट त्या फुटबॉलची देवता आहे. सचिनला जसे क्रिकेटची देवता म्हटली जातो संबोधलं जातो आणि मेसी आहे ना खऱ्या अर्थाने अतिथ दादा फुटबॉलमध्ये त्याला देवता म्हटलं जातो. रोनाल्डो का जगामध्ये त्यांनी कोविडच्या काळात मदत केली. चला रोशन मेसी जर्सी क्रमांक 10 सचिन तेंडुलकर क्रिकेटची देवता. Yes. जर्सी क्रमांक 10. वय वर्ष 16 असताना मराठमोळ्या मातीमध्ये जन्मलेले भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. जर्सी नंबर 10. आघाडीचे 2 खेळाडू स्वप्नील कांबळे आणि त्यांच्या बरोबरीने आशिकेश योगेश पाटील पहिल्या षटकासाठी आलेत. साईड आर्म ॲक्शन गोलंदाजी योगेश पाटील यांची ओळख राहिली आणि एक जबरदस्त खेळाडू रायगड संघाला त्याने रिप्रेझेंट केलं आहे. अनेक वेळा व्यावसायिक स्तरावरती तो खेळला आहे. ज्यांच्याकडे अनुभव आहे असा पहिला गोलंदाज पॉवर प्लेमध्ये आला आहे. 41 पाठलाग करायचा आहे. स्वप्नील आणि आशिकेश ही जोडी फार महत्त्वाची राहिली या मॅचमध्ये कारण दोघेही अतिशय आक्रमक आहेत आणि जर का सामना जिंकायचा असेल तर एका खेळाडूला मात्र एक आक्रमक इनिंग मारतोन इनिंग साकारावं लागेल आणि दुसऱ्या बाजूला चांगला स्टार्ट हवा आहे. कस्तुरी 11 गावदेवी घोट या टीमला 41 टार्गेट. न्यूमॅरिकल टोटल 4 ओव्हरमध्ये 41 धावा डिपेंड करायच्या आहेत. पहिल्या षटकाला सुरुवात झाली. राऊंड द विकेट स्लॉग हिटचा प्रयत्न होता आणि पहिलाच बॉल लांबून पिक करण्याचा प्रयत्न केला आणि ते निर्धाव चेंडू पंचाने घोषित केल्यामध्ये बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला वाईट बॉलसाठी. तिसऱ्या पंचाची मदत घेण्यात आलेली आहे. आपण सध्या 21व्या शतकामध्ये आहोत आणि टेक्नॉलॉजीचं हे युग आहे आणि या 21व्या शतकामध्ये विज्ञान युगामध्ये मात्र टेक्नॉलॉजीचा वापर केला जातो आहे. GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट लाईव्ह जल्पेश भोईर मोठा गाव त्यांची ही वाहिनी. फेअर डिलिव्हरी रिव्ह्यू गमावला बॅटिंग टीमने. हा लिगल बॉल आहे. जो रिव्ह्यू होता तो मात्र गमावला आहे बॅटिंग टीमने विचुंबे संघाने या मॅचमध्ये. पहिलाच बॉल डॉट. चांगली गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त बॉल टाकला योगेश पाटील यांनी या षटकामध्ये. नेक्स्ट बॉल समोर स्वप्नील वेगात क्या बात आहे अप्रतिम वेग. थोडासा हेल्दी आहे तर आपण पाहिला योगेश पाटील पण तो बॉल रिलीज करत असताना पुरेपूर शोल्डरचा वापर करतो आणि काय बॉल टाकलाय मागचा. वेगात सबमरीन टप्पा पडला तसा झपकन निघाला. टर्फ विकेटमध्ये आपण खेळताना एखादा बॉल जसा स्पीड होतो तसा हा बॉल वेगात त्या ठिकाणी विकेट किपरकडे जाताना पाहायला मिळाला. यावेळेला ऑन द राईस कव्हर्सला खेळले. एकचा कव्हरच्या रिझनकडे फटका इनसाइड आउट. स्वप्नील कांबळेचा क्लास कणकणी चौकार. वेलकम बाउंड्री. पहिला 4 चौकार 4 धावा. अकाउंट ओपन झालंय या ठिकाणी. स्वप्नीलचं अकाउंट ओपन झालंय विचुंबे संघाचं. 4 धावा आल्या. 41चा पाठलाग करायचा म्हणजे अजूनही 37ची गरज आहे येणाऱ्या. खरं तर आपण पाहता 21 बॉलमध्ये कारण पहिले 3 बॉलमध्ये 4. चौकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग
दोन्ही बाजूला मात्र चांगले तगडे खेळाडू आहेत, त्यामुळे नक्कीच चांगलं बॅटल तुम्हाला या मॅचमध्ये पाहायला मिळेल. स्लॉग इट, व्हॉट अ शॉट, अफलातून टायमिंग, मिड विकेटला क्लिअर करत असताना इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार स्वप्नील कांबळेचा क्लास, ब्रँडेड षटकार. मुंबईचं क्रिकेट बंड्या बॉईज या संघाकडून तो खेळलाय. नाविश 11 मित्सुंबे या संघाकडून तालुका लेवलला हा खेळाडू खेळलाय. ओपन क्रिकेटचा अनुभव त्याच्याकडे आणि काय फटका त्याने मारलाय अफलातून. बॉल अतिशय चांगला टाकला होता योगेशने, पण त्याच्या अपोजिट त्याहीपेक्षा सुंदर फटका होता. म्हणूनच म्हटलं होतं मी बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल मैदानामध्ये आहे. पार्टनरशिप फोडावी लागेल. सुरुवातीला जर का विकेट मिळाले घोट टीमला तर कमबॅक करता येईल. लेंथ बॉल टाकला, यावेळेला बॉलची वाट पाहिली, लेट कटचा प्रयत्न होता, जितके थांबले तितका बीट झाला फलंदाज. वेगात एक्सप्रेस बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. MIDC परिसरामध्ये नेहमी चर्चेमध्ये असा हा खेळाडू योगेश पाटील. पुन्हा एकदा फास्ट अँड फ्युरियस वेगात टाकलाय उजव्याच्या बाहेर यॉर्कर. या षटकामध्ये मात्र एव्हरेज कॅल्क्युलेशननुसार 10 धावा आले, एक चौकार षटकार. सुरुवात चांगली झाली आहे, तो एक षटक इकॉनॉमिकल फिगरचा हवा आहे. या सामन्यामध्ये कस्तुरी 11 गावदेवी घोट टीमला टेनिस क्रिकेटचा सुपरस्टार कृष्णा सातपुतेला देखील त्याने थांबवलं होतं. व्यावसायिक गटामध्ये खेळत असताना योगेश पाटीलने 5 बॉल सलग कृष्णा सातपुतेला देखील थांबवलं होतं ओपन क्रिकेटमध्ये. अफाट गुणवत्ता त्यांच्याकडे आहे. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे गुणवत्ता आणि त्याचबरोबर धाडस असणं गरजेचं आहे. आणि इथे मात्र हे धाडस, ही गुणवत्ता दाखवत असताना हा खेळाडू त्या ठिकाणी आपण पाहताय खरं निर्धाव चेंडू शेवटचा बॉल टाकला. तर सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज झाले त्या ठिकाणी. सेकंड ओव्हरसाठी संदेश पाटील हा खेळाडूला. संदेश पाटीलला आपण पाहता सेकंड ओव्हरमध्ये निर्णायक षटक या मॅचमधलं. एक इकॉनॉमिकल फिगर षटक हवं आहे फिल्डिंग करणाऱ्या कस्तुरी 11 गावदेवी घोट टीमला. आणि या षटकामध्ये आता संदेश पाटील बॉलिंग मार्कमध्ये आलेले आहेत. हाफ ट्रॅकर फिरून मारला स्क्वेअर लेगचा फिल्डर. बॉलची वाट पाहिली आणि वाट लागली. झेलचाच प्रयत्न व्हायला हवा होता, कॅचच होणं गरजेचं होतं आणि इथे मात्र वाट पाहिली, त्यामुळे बॉल एका टप्प्यावरती गेला. बाउंड्रीलाईनच्या पलीकडे 4 धावा आल्या, 4 चौकार मिळालेला आहे. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये विचुंबे टीमची धावसंख्या स्कोअर कार्डवरती आपण पाहिली आतापर्यंत. बिनबाद 14, 14 लॉस ऑफ 0. बिनबाद 14 अशी धावसंख्या 41चा पाठलाग करायचा, त्यामुळे अजूनही 27ची गरज आहे येणाऱ्या काही बॉलमध्ये. बॅटिंग करत असताना कस्तुरी 11 गावदेवी घोट टीमला. नेक्स्ट बॉल वन्स अगेन आशिकेशने लॉंग ऑनला मारलाय डीपमध्ये फिल्डर. वेल जज कॅच. अप्रतिम झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रसाद पाटील पप्पू या क्षेत्ररक्षकाने. विकेटची गरज होती, विकेट फॅक्टर महत्त्वाचा होता. मागचा बॉल जर का झेलचा प्रयत्न झाला असता तर आणखीन दबाव टाकता आला असता, पण यावेळेला संधी निर्माण करून दिली गोलंदाज संदेश पाटीलने. डीपमध्ये लॉंग ऑनला प्रसाद पाटीलने हा झेल कॅरी करत असताना विकेट मिळाला. 14ला 1 सध्या परिस्थिती. अजूनही 27ची गरज येणाऱ्या 16 बॉलमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये बघा, फलंदाजाने थांबायचं नाहीये. चला इमिजिएटली मैदानामध्ये. चला नवीन बॅटर लगेच मैदानाकडे. चला आशिष मैदानाकडे चाललेला आहे. 500 रुपये या विकेटसाठी समाजसेवक सर्वेश पाटील यांच्या वतीने. प्रत्येक विकेटला गोलंदाजांना 500 रुपयाचं पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलेलं आहे. घोट संघाच्या खेळाडूंना मागच्याही सामन्यामध्ये मला वाटतं प्रशांत पाटील आणि सुनील सालुंक यांना प्रत्येकी 1,000चं पारितोषिक सर्वेश पाटील यांच्या माध्यमातून मिळालं. आणि याही वेळेला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक असेल सर्वेश पाटील यांच्या वतीने. कस्तुरी 11 गावदेवी घोट संघाच्या गोलंदाजांना. नवीन फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती मागच्या सामन्याचा हिरो रातो के कातिल भूत आशिष मैदानामध्ये आलेत. डाव्या हाताचे खेळाडू, आक्रमक खेळाडू मैदानामध्ये आहेत. आशिकेश बाद झाला, आता आशिष मैदानामध्ये आलाय. 2 बंधुराज. संदेशचा पुढचा बॉल राऊंड द विकेट.
क्या बात आहे, पिक केला बॉलला. भूतने मात्र आसमान दाखवले गोलंदाजाला. पहिलाच बॉल सीमा पार स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार. 20वा स्कोर कार्ड वरती आल्या. कंचन पालकर सर आतापर्यंत सिंगल आलेली नाहीये. 2 चौकार 2 षटकार. आशिषचे संपूर्ण आशिकेशचे फॅन्स देखील आपण पाहिले, आशिषचे फॅन देखील आहेत. वन्स अगेन इथे देखील मोठा फटका उंची घेत असताना अंतर ही कापलाय. यस इट इज अ मॅक्सिमम. सीमा रेषा पार 6 धावा. खणखणी षटकार. विकेट हवा होता आणि या मोमेंटला मात्र अजून एक षटकार आला. सामना सोपा केलाय आशिषने. 3 षटकार 2 चौकाराच्या मदतीने टोटल 26 धावा आहेत. आता 15ची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये. यावेळेला वेगात टाकला बॉल. हाफ ट्रॅकर प्रॉपर कॅपिटलाइज करता आलेला नाही आहे बॉलला, त्यामुळे सिंगलच रन इथे मिळेल. 27. अजूनही 14ची गरज आहे. हा सामना जिंकायचा असेल कस्तुरी 11 गावदेवी गोट टीमला तर मात्र अधिकचे डॉट बॉल किंवा विकेट घ्यावे लागतील. पहिल्या सत्रामध्ये 41 आणि त्या 40 आल्या. 41चा पाठलाग करताना पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. या ओव्हरमध्ये तब्बल आतापर्यंत धावा आपण पाहिल्या 17 आल्या पहिल्या 5 मध्ये. महागडं षटक संदेश पाटीलचं. आतापर्यंत राहिलं शेवटचा बॉल समोर स्वप्नील. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह करत असताना मिड विकेटला रोशन साळुंके त्या ठिकाणी आहेत. एकच रन इथे मेला. 18 धावा मागच्या ओव्हरमध्ये आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 10-28 आला लागल्या. आता धाव फलकावरती. आता 12 बॉल 13 धावा. 12-13. 12मध्ये 11 धावा डिपेंड केल्या होत्या पाली संघासोबत खेळताना रोमन 11 पाली या संघासोबत. आता 12 बॉलमध्ये 13 डिपेंड करता येतील का याची चर्चा सुरू झाली. टीममध्ये भरपूर बॉलिंगमधले ऑप्शन आहेत, परंतु महत्त्वाच्या गोलंदाजी विश्वास त्यांना दाखवावा लागेल. परंतु एक सूचना असेल गोट टीमला, आपण फिल्डिंग लगेच लावून घ्या. 3रं षटक. 3ऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तरीकेने त्यांना पाहायला मिळेल प्रीतम पाटील. रोशन साळुंके आहेत क्षमा असावी. मला वाटतं सुनील आहेत बघा. 12वा खेळाडू कन्फ्यूज आहेत. प्रीतम आहेत की रोशनमध्ये सुनील आहेत. सुनील साळुंके आहेत 3ऱ्या षटकासाठी बॉलिंग मार्कवरती. 1 ड्रीम 1 टीम हा स्लोगन आता लागू झाला आहे गोट संघाला. सुनील साळुंकेचं हे षटक, कारण माहिती आहे या ओव्हरमध्ये जर का कमबॅक झालं तर मात्र अंतिम षटकामध्ये कमबॅक करता येईल. हा निर्णय कदाचित गोट संघाचा योग्य असावा, कारण जर का सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल तर हे षटक डिसायडर आहे. हा सामना कोणत्या दिशेने जाईल. 3रं षटक. जग्गाभाई रिव्हर्स. भव्य स्वागत स्वप्नील कांबळेच्या माध्यमातून. हा रिव्हर्सचा आक्रमक फटका षटकार आलाय. 11मध्ये फक्त 7. चला उमरोली आणि शिवकर बी रेडी पुढच्या मॅचसाठी. फक्त 7ची गरज आहे येणाऱ्या 11 बॉलमध्ये. स्वप्नील कांबळेच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार. आशिषने देखील 2 षटकार मारले. आशिकेशने 1 चौकार मारला आणि टोटल धावसंख्या सध्या स्कोर कार्डवरती आहे ती म्हणजे 34. जगाभाई अजूनही 7ची गरज. बॅकफुटला गेले. पॉइंटला क्लिअर करायचा फटका फसलाय. सॉफ्ट डिसमिसल. लगेच प्रत्युत्तर त्या ठिकाणी आपण पाहताय सुनील साळुंके या खेळाडूचं. जर का रिव्हर्स अटेम्प्ट केला नसता तर अडचणी वाढल्या. असं म्हणजे चांगली बॅटिंग करत असताना स्वप्नील मैदानाच्या बाहेर चालले. आपल्या टीमसाठी महत्त्वाचं योगदान त्याने दिलं आहे आणि हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चालला आहे. अजूनही 7 बनवायच्या आहेत 10मध्ये. 10मध्ये 7 होतील का. 10 बॉलमध्ये 7 चेस केल्या जातील का हे आपल्याला पाहायचं आहे. गोट संघ देखील हार मानणारा संघ नाही आहे. तो जो MIDC परिसरामधला हा संघ पनवेल महानगरपालिका क्षेत्र प्रभाग क्रमांक 1 मध्ये हे गाव येतं. नवीन फलंदाज किरण भोईर. मगाशीच प्रवीणने विचुंबे गावामध्ये सांगितलं होतं क्रिकेटला धर्म मानणारे गाव आहे. राजकारण असेल तर फक्त इलेक्शन पुरता. इतर दिवस गावाची एकी युनिटी ही सातत्याने पाहायला मिळाली. मग कोणताही कार्यक्रम असो, कोणताही इव्हेंट असो, संपूर्ण गाव एकजूट तुम्हाला होताना पाहायला मिळतो. हे या गावाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. आणि सर्वात जास्त बिल्डर्स अँड डेव्हलपर्स या गावामध्ये हे नेहमी आम्हाला पाहायला मिळाले.
7ची गरज आहे येणाऱ्या 10 बॉलमध्ये. लेस दॅन ऑन अ बॉल इक्वेशन सामन्यामध्ये आहे. 10 बॉल 7 हा सामना मैदानामध्ये रंगतोय. आणखीन एकदा संधी, विकेट किपर जेलखाली, संधी सोडली आहे. प्रीतम ये ना चलबो, या क्षणाला हे चालणार नाहीये. जर का तुम्ही आता जीवनदान द्याल तर मात्र अडचणी वाढतील. बघा इथे विकेट मिळाला आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची एक रन वाचली असे. रन महत्त्वाची होती आणि इथे मात्र सिंगल मिळाली. आता 9 चेंडूमध्ये 6चं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. 9 बॉल 6 ज्या सुनील सालुंकेने अंतिम षटकामध्ये पाली संघाला संघर्ष करावयास भाग पाडलं, तो सुनील सालुंके बॉलिंग मार्कवरती आहे. जबरदस्त कमबॅक. 9 बॉल 6 धावा हे समीकरण समोर पुन्हा एकदा. आशिष ऑन स्ट्राईक, आक्रमक आहे आशिष, ज्याने वैयक्तिक 3 बॉलमध्ये 13चं योगदान आपल्या संघाला दिलंय. 2 षटकार 1 सिंगल. पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर जज करतो, त्यांच्या हातामध्ये झेल. विकेट डाऊन. प्रसाद पाटील कॅच सोडणार नाहीये. मिड विकेटला झेल त्याने टिपलाय. आता या सामन्यामध्ये चुरस निर्माण झाली. आता 8 बॉलमध्ये 6 धावा. पहिल्या बॉलला षटकार, त्यानंतर विकेट, तिसरा बॉल सिंगल, तीही झेल सोडली होती प्रीतमने. आणखीन रन वाचली असते, परंतु अखेरकार 4थ्या बॉलला सुनील सालुंकेने विकेट काढला आशिषचा. आता 8 चेंडूमध्ये 6 धावा. 8 बॉल 6. थोडी घाई करा, चला लवकरात लवकर नवीन फलंदाज मैदानाकडे. जरा अविनाश पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण त्यांना पाहत आहे. 8 बॉलमध्ये 6 धावा हे समीकरण सामन्यामध्ये आलेलं आहे. हा सामना अजूनही बॅलन्स आहे. आजच्या रात्रीमध्ये नवनवीन रेकॉर्ड्स पाहिले. एकाच सामन्यामध्ये 2 मिडन षटक पाहायला मिळाले परेश आणि राहुल शेळके यांच्या माध्यमातून. आणि त्याच सामन्यामध्ये लो स्कोर सामना जिंकताना आपण गोट संघाला पाहिलं. 8 चेंडूमध्ये 6 धावा. बॉलर सुनील यांचं कौतुक करावं तितकं कमी. अविनाश तो देखील एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. बॉलिंग करताना कटर बॉल तो देखील चांगला टाकतो. आणि त्यांच्यासमोर फिरकीचा जादूगार सुनील सालुंके कॅप्टन बॉलिंग मार्कवरती. यावेळेला रिलीज ऑफ डिलिव्हरीमध्ये थोडासा व्यत्यय निर्माण झाला आहे. पॉज घेतला. सुनील सालुंकेने पुन्हा एकदा आपल्या ट्रॅकवरती यावं लागेल. 8 बॉल 6. कधी कधी एखादा चुकीचा निर्णय घेण्यापेक्षा माघार घेतलेलीच बरी. आपल्या पण दैनंदिन जीवनामध्ये हे करावं लागतं. विचार विनिमय करून तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात. अकुटप्प्याचा बॉल मिड विकेटला, फिल्डर नाहीये, गॅपमध्ये बॉल चाललाय. डीपमध्ये पहिली सिंगल, सेकंड होईल का? आणि झाली आहे. आता दबाव हा पूर्णपणे कोट संघावरती. 7-4. 7 बॉलमध्ये 4चं समीकरण. दुसऱ्या षटकामध्ये संदेशने 18 धावा दिल्या. ते षटक खरं तर या सामन्याला कलाटणी देऊन गेलं. हा सामना खरं तर विचुंबे संघासाठी सोपा करून गेला ते षटक. आता येणारे 7 बॉल 4 धावा. डाऊन दी ग्राउंड ऑन साइडला हा विजयी चौकार. गेम इज ओव्हर. हार्ड लक टीम. कस्तुरी 11 गावदेवी घोट. सर्वेशी पाटील संघाचे पुरस्कर्ते, आपलं मनापासून आभार. चला आता जी